उडपी स्टाईल रस्सम करते बरं का। ही तुरी डाळ मी स्वच्छ धुवून आता कुकरला मी शिजवत आहे। साठी मी असे 3 टोमॅटो घेतलेत बरं का। टोमॅटोचं बसला मग काढून टाकून चॉप करते मी। बसला भाग काढते मी आणि ह्या रस्स्यासाठी मी 3 टोमॅटो घेतले आहेत। मी आता ह्या 5 शिट्ट्या काढते बरं का। गुळ, ही चिंच आता मी स्वच्छ धुवून ही भिजत टाकायला लागलोय रस्समसाठी बरं का। आणि हा गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं असते। कोणाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त प्रमाण घ्यायचं आणि कोणाला जास्त आवडत नसले तर ते थोडं कमी प्रमाण घ्यायचं। हे तर डाळ आणि आपण जे टोमॅटो शिजवून घेतले त्याला चांगला असा घटलून एकजीव करायचं बरं का। हे रस्सम हा एक आमटीचा प्रकार आहे, एकदम पातळ असते ते सारासारखे। हे जेवढं घटलून घेशील तेवढं ते चांगलं बरं का। यात कांदा लसूण काही जात नाही बरं का। आता या फोडणीला मोहरी पण जात नाही बरं का। जिऱ्याची फोडणी, कढीपत्ता, जिरा आणि हिंगची फोडणी टाकते। त्यात लसूण नाही, कांदा नाही। हे तूप आहे, आपण जे एरवी जे वापरतो सारासाठी आमटीसाठी त्याच्यापेक्षा हिंग थोडंसं जास्त टाकायचं, ते फोडणीतच टाकायचं। हे मातीचं भांड आहे बरं का। हे मेल्ट झाले राईट। आता ह्यात पहिला गेला हिंगाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं आणि मग हे कढीपत्ता घालायचा। जिरे पण जरा जास्त घालायचे। जिरे चांगले भाजून घ्यायचे। यातच कढीपत्ता आणि हिंग। यात चवीपुरतं गुळ, हे चिंचेचं पाणी आहे।
पाणी आता टोमॅटो कितपत आंबट आहेत त्यावर तुमचं ते चिंचेचं पाणी किती तुम्हाला लागणार आहे ते ठरणार बरं का. जर टोमॅटो गोडसर असलं तर चिंचेचं पाणी जास्त लागेल आणि टोमॅटो जर आंबट असतील तर मात्र चिंचेचं पाणी कमी लागेल. त्याला टेस्ट करून मगच त्यात टाकायचं बरं का. त्याला मोहरीची फोडणी जात नाही, फक्त जिरं कढीपत्ता तूप आणि हिंग जरा जास्त लागते. हे मोठं मीठ, हे मिठात जरा आयोडीनचं प्रमाण जास्त असते बरं का, बारक्या मिठापेक्षा जास्त. टेस्ट घेऊन परत टाकायचं. आणि हे तिखट टेस्ट करून परत एकदा तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरची, तिखट, मीठ किंवा गुळ याचं प्रमाण आपण सांगू शकत नाही, कारण ते प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात आवडते बरं का. ही डाळ सगळी एकजीव करून घ्यायची. त्याचं टेस्ट करून बघायचं बरं का. थोडंसं चिंचेचं पाणी पाहिजे, चिंच थोडी कमी पडते बरं का. बाकी मीठ गुळ सगळं व्यवस्थित आहे. मस्त झाले, सार छान झाले. पावसाळा हिवाळा करून खाल काय हे हरकत नाही बरं का. एवढं पातळ असते बघा. एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज मी टोमॅटो आणि तुरीची डाळ वापरून उडपी स्टाईल रसम केलेलं आहे बरं का. तर हे सगळ्या प्रोसिजरप्रमाणे तुम्ही एकदा करून बघा. आणि ह्यात एक काय असतं तर साराला ह्या का नाही 5 मिनटं सलग बारीक गॅसवर उकळायला लागते. तर एकदा तुमच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने करून बघून तुम्हाला हे कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का. धन्यवाद. तर हे असं हे रस्सम तयार होते बरं का. एकदम टेस्टी, अतिशय उत्कृष्ट चव असते बरं ह्याची. वरणी गेली कोथिंबीर.